नमस्कार मित्रांनो, अपेक्स बँकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर सीटिंग अरेंजमेंटचा प्रश्न बघितला होता। आज आपण सर्क्युलर सीटिंग अरेंजमेंटचा प्रश्न बघणार आहोत, म्हणजेच बैठक व्यवस्था। चला तर मग सुरू करूयात। या प्रश्नामध्ये 8 व्यक्ती अमोल, संदीप, रोहन, निलेश, प्रकाश, अजिंक्य, विजय आणि सुनील हे सर्व एका वर्तुळात समान अंतरावर बसलेले आहेत, पण आवश्यक नाही की ते त्याच क्रमाने बसलेले असतील। त्यापैकी काही जण केंद्राकडे चेहरा करून बसलेले आहेत, तर काही जण केंद्राबाहेर चेहरा करून बसलेले आहेत। पहिला पॉइंट त्यांनी दिलेला आहे, दोन सर्कल आहेत इथं। या सर्कल मध्ये या वर्तुळात 8 जण बसतात। इथं जे मध्ये दिलेलं आहे ते केंद्र आहे। यातले काही जण केंद्राकडे म्हणजे आतल्या साईडला बघणार आहेत, तर काही जण केंद्राच्या बाहेर बघणार आहेत, आणि त्यांचा क्रम पण निश्चित नाही आहे। इथे पहिला पॉइंट त्यांनी म्हणलेला आहे, सुनील हा विजयच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे। दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी म्हणले, विजय आणि सुनील हे दोघेही बाहेरच्या दिशेला चेहरा करून बसलेले आहेत। पहिल्या पॉइंट मध्ये त्यांनी म्हणले, सुनील आणि विजय हा विजयच्या डावीकडे सुनील हा 3ऱ्या स्थानावर बसतो, आणि विजय आणि सुनील हे दोघेही बाहेरच्या दिशेला चेहरा करून बसतात। तर सुरुवातीला घेताना ज्याच्या दिशेला आपल्याला दिलेला आहे, म्हणजे इथे विजयच्या डावीकडे दिलेला आहे, त्यामुळे सुरुवात करताना आपण इथं पहिला विजय घ्यायचा आहे। आणि इथे दिलेला आहे की विजय हा बाहेरच्या दिशेला म्हणजे बाहेर चेहरा करून बसतो। आणि परत त्यांनी म्हणलेलं आहे की विजयच्या डावीकडे, ज्यावेळी डावीकडे 3ऱ्या स्थानावर म्हणतात, ते 3ऱ्या स्थानावरती ज्यावेळी म्हणलं जातं त्यावेळी त्यांच्यामध्ये 2 जण बसतात। तर डावी बाजू ही हा जो बाण आहे हा बाहेरच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला आहे, त्यामुळे जी डावी बाजू जी असणार आहे ती इकडची साईड असणार आहे। आणि 3ऱ्या बाजूला म्हणजे 1 2 मध्ये इथे आपल्याला सोडायचं आहे, आणि तिथं आपल्याला सुनीलला घ्यायचं आहे। आणि सुनील हा देखील बाहेरच्या बाजूला चेहरा करून बसणार आहे। परत पुढे त्यांनी म्हणले, निलेश हा ना विजयचा शेजारी आहे ना सुनीलचा, म्हणजे सुनीलच्या शेजारी इथे निलेश बसणार नाही आहे, आणि विजयच्या देखील शेजारी तो निलेश बसणार नाही आहे। त्यामुळे निलेश इथं बसणार आहे। निलेशची शक्यता 2 ठिकाणी येते, एक तर निलेश इथं बसेल किंवा निलेश इथं बसेल। 2 ठिकाणी निलेश बसणार आहे। पहिल्या केसमध्ये निलेश इथं बसणार आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये निलेश इथं बसेल। इथे देखील आपण एक डायग्राम घेतलेली आहे, जी शक्यतेची डायग्राम आहे। विजय इथं बसणार आहे, आणि इथं 2 डावीकडे 2 सोडून इथं सुनील बसणार आहे, आणि दोघेही बाहेरच्या दिशेला चेहरा करून बसणार आहेत। एक तर निलेश इथं बसलाय आणि निलेश इथं खालच्या बाजूला बसलाय, कारण की तो सुनील आणि विजयच्या शेजारी बसत नाही आहे। त्यानंतर परत त्यांनी पुढचा पॉइंट म्हणलाय, अजिंक्य हा निलेशच्या नेमक्या उलट दिशेला चेहरा करून बसलेला आहे। म्हणजे जर निलेश केंद्राकडे चेहरा करून बसलेला असेल, तर अजिंक्य जिथं बसणार आहे तो केंद्राच्या बाहेरच्या दिशेला चेहरा करून बसेल। परत त्यांनी म्हणले पुढं, अजिंक्य हा निलेशच्या डावीकडील 2ऱ्या स्थानावरती बसलेला आहे। आता निलेश इथं बसतो। आता निलेशच्या आपल्याला माहित नाही की निलेश आतल्या बाजूला बघतोय का बाहेरच्या बाजूला बसतोय, पण आपल्याला हे माहित आहे की तो निलेश अजिंक्य जो आहे तो निलेशच्या डावीकडील 2ऱ्या स्थानावरती बसलेला आहे। ज्यावेळी डावीकडील 2रं स्थान म्हणलं जातं, तर त्यांच्यामध्ये एकच पर्सन बसणार आहे। तर आता आपण एक पर्सन जर बघितलं, तर निलेश इथं बसलाय। निलेशच्या डाव्या बाजूला जर आपण अजून उजवी बाजू आपल्याला अजून माहित नाही, पण इथं एक जर बसणार असेल आणि इथं अजिंक्य बसत असेल, तर इथं सुनील बसलाय, त्यामुळे ह्या बाजूला तर आपण अजिंक्यला घेऊ शकत नाही। मग अजिंक्य कुठे बसणार आहे? अजिंक्य इथं एक जण सोडून इथं अजिंक्य बसेल।
आता अजिंक्य इथं बसलाय, त्यामुळे निलेशच्या डाव्या बाजूला तो बसतो, त्यामुळे निलेश हा बाहेरच्या बाजूला चेहरा करून बसेल, त्यामुळे त्याची डावी बाजू ही इकडं खालची साईड होईल. त्यानंतर दुसऱ्या शक्यतेमध्ये जर आपण बघितलं तर निलेश आणि विजय मध्ये एक जण बसतो, त्यामुळे आपण अजिंक्यला विजयच्या ठिकाणी बसवू शकत नाही आणि अजिंक्यला आपल्याला इथं वरती बसवावं लागेल. त्यामुळे तो निलेशच्या डावीकडे बसतो दुसऱ्या स्थानावर, त्यामुळे निलेश ह्या आपल्या केसमध्ये आतल्या बाजूला केंद्राकडे चेहरा करून बसेल, ज्यामुळे निलेशच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावरती अजिंक्य बसेल. परत पुढे त्यांनी म्हणले रोहनच्या दोन्ही शेजाऱ्यांचा चेहरा रोहनच्या उलट दिशेला आहे, त्यामुळे अजून आपल्याला माहित नाही की रोहन कुठं बसणार आहे, पण रोहन ज्या ठिकाणी बसणार आहे त्याच्यात जे शेजारी असणार आहे त्याची दिशा उलट असणार आहे. म्हणजे रोहन जर आत बघत असेल तर त्याचे शेजारी दोन्ही बाहेर बघतील आणि रोहन जर बाहेर बघत असेल तर त्याचे जे दोन्ही शेजारी असतील ते आत बघतील. परत पुढे त्यांनी म्हणले अमोल हा विजयचा शेजारी आहे. विजय तर इथं बसलाय आणि विजयच्या शेजारी इकडे अजिंक्य बसतो, त्यामुळे अमोल हा इथं बसेल. या केसमध्ये विजय इथं आहे, त्यामुळे आपण सांगू शकत नाही अजून की अमोल हा विजयचा शेजारी आहे, पण अमोल इकडे बसेल का अमोल इथं बसेल हे आपण अजून सांगू शकत नाही. इथं मी अमोलला घेतो आणि इथं अमोलला घेतो, पण अजून आपल्याला माहित नाही की तो दोन्हीपैकी कोणत्या बाजूला बसणार आहे. परत त्यांनी म्हणले निलेशच्या दोन्ही शेजाऱ्यांचा चेहरा निलेशच्या उलट दिशेला आहे. आता निलेश इथं बसतो तर निलेशच्या दोन्ही शेजाऱ्यांचा चेहरा निलेशच्या उलट दिशेला आहे, म्हणजे निलेश जर बाहेर बघत असेल तर निलेशचे दोन्ही शेजारी हे आत बघणार आहेत. निलेश इथं आत बघतो, त्यामुळे निलेशचे जे शेजारी असणार आहेत ते इथं बाहेर बघणार आहेत, कारण की निलेश जसं बघतो त्याच्या उलट दिशेला त्याचे दोन्ही शेजारी दिशेला तोंड करून बसलेले आहेत. परत पुढे म्हणलंय अमोल केंद्राकडे चेहरा करून बसलेला आहे. अमोल इथं आहे, तो केंद्राकडे म्हणजे इथं आतमध्ये तो चेहरा करून बसेल. आता ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर अमोल आतमध्ये बसतो, पण इथं आपल्याला अमोल बाहेर बसत आहे, त्यामुळे इथे शक्यता ही कट होऊन जाईल. अमोल इथं बसणार नाही, अमोल इथं बसेल आणि तो केंद्राकडे म्हणजे आतमध्ये चेहरा करून तो बसेल. परत पुढे म्हणलेला आहे अमोल केंद्राकडे चेहरा करून बसलेला आहे आणि तो विजय व प्रकाश या दोघांचा शेजारी आहे. अमोल हा विजय आणि प्रकाश, त्यामुळे प्रकाशसाठी इथे एकच जागा आहे, त्यामुळं प्रकाश हा इथं बसेल. अमोल इथं बसलेला आहे, त्यामुळे प्रकाश हा इथं बसेल, कारण की तो विजय आणि प्रकाश इथं बसणार आहे. तो विजय आणि प्रकाश या दोघांचाही शेजारी आहे अमोल. परत पुढे त्यांनी म्हणले प्रकाश हा केंद्राकडे चेहरा करून बसलेला आहे. प्रकाश हा इथं आत बघणार आहे दोन्ही शक्यतेमध्ये. परत पुढे म्हणले संदीप हा प्रकाशच्या समोर बसलेला आहे. आता जर आपण इथं बघितलं तर प्रकाशच्या समोर निलेश बसतो, त्यामुळं आपली ही शक्यता इथं कॅन्सल होणार आहे आणि प्रकाशच्या इथं समोर बरोबर इथं संदीप बसणार आहे. इथं संदीप बसणार आहे. आता शेवटी जो राहतो तो राहतो रोहन, आणि रोहनचं इथं आपल्याला एक त्यांनी पॉइंट दिलेला आहे. रोहनच्या दोन्ही शेजाऱ्यांचा चेहरा रोहनच्या उलट दिशेला आहे. रोहनसाठी इथं एकच जागा राहिलेली आहे, त्यामुळं रोहन इथं बसणार आहे. आणि त्यांनी म्हणले की रोहनच्या दोन्ही शेजारी हे रोहनच्या उलट दिशेला चेहरा करून बसतात, त्यामुळे आपली आजचा जो क्वेश्चन आहे तो आपला इथं पूर्ण होतो. रोहन जो आहे इथं केंद्राकडे चेहरा करून बसणार आहे, त्यानंतर सुनील बाहेर बघणार आहे
प्रकाश आतमध्ये बघणार आहे. अमोल देखील केंद्राकडे आतमध्ये चेहरा करून बसणार आहे. विजय हा बाहेरच्या बाजूला चेहरा करून बसणार आहे. आणि ते आपला अजिंक्य राहिला आहे अजून. अजिंक्यचं त्यांनी दिलेलं आहे. अजिंक्यचा इथं मुद्दा आहे. अजिंक्य हा निलेशच्या डावीकडील दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. आणि इथं परत म्हणले बघा, अजिंक्य हा निलेशच्या नेमक्या उलट दिशेला चेहरा करून बसतो. म्हणजे निलेश हा बाहेरच्या दिशेला बघत असेल तर अजिंक्य हा इथं आपला आतल्या दिशेला चेहरा करून बसणार आहे. इथं पॉइंट मध्ये म्हणले निलेश केंद्राकडे चेहरा करून बसलेला असेल तर अजिंक्य बाहेरच्या दिशेला चेहरा करून बसेल. तर निलेश बाहेरच्या बाजूला चेहरा करून बसल्यामुळं अजिंक्य हा आतल्या बाजूला चेहरा करून बसणार आहे. तुम्हाला हा आजचा प्रश्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे तुमचे मित्र स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.